विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे समसंबंध रिझनिंग अंतर्गत येणारा हा टॉपिक आहे। या ठिकाणी बघा, पहिल्या नंबरचं उदाहरण आहे 96 ला 39 म्हणजे 96 चे कसे 39 झाले, तसा संबंध हा 72 चे प्रश्नचिन्ह या ठिकाणी तसा संबंध शोधायचा आहे। तर या ठिकाणी बघा 9 सक 54 आणि 9 6 15 54 वाजा 15 जर केले 14 तून 5 गेला या ठिकाणी येतो 9 आणि या ठिकाणी 4 तून 1 गेला 3 म्हणजे 39। म्हणजे या ठिकाणी पण तसंच करायचं बघा, 7 दुने 14 7 आणि 2 9 14 तून 9 गेला 5 म्हणजे या ठिकाणी उत्तर आले 5। याचं उत्तर येतं 5। आणि या ठिकाणी दुसरे पण बघा, या ठिकाणी अंश आहे जे आणि छेद आहे बी आणि या ठिकाणी याची किंमत दिलेली आहे टी आणि या ठिकाणी किंमत दिलेली आहे एक्स आणि या ठिकाणी या प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला शोधायचे आहे। तर या ठिकाणी बघा, बी चा नंबर येतो 2 आणि जे चा नंबर येतो 10। मग या ठिकाणी या अंशाचा आणि छेदाचा जर गुणाकार केला तर 10 दुने येतं 20 आणि 20 नंबरचा अक्षर येतं टी, 20 नंबरचा अक्षर येतं टी। मग या ठिकाणी x हे 24 नंबरचा अक्षर आहे। मग आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केला असता, अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केला असता 24 किंमत आली पाहिजे। मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी h ची किंमत आहे 8 आणि c ची किंमत आहे 3। मग या ठिकाणी अंशाचा आणि छेदाचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 24 भेटतात। मग या ठिकाणी याचं उत्तर येईल h भागिले c, h भागिले c म्हणजे या ठिकाणी येईल h भागिले c आणि या ठिकाणी येईल 5। जय जवान जय किसान, सबस्क्राइब करा चॅनलला।